हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही आणलेली आहे खुरसण्याची भाजी आणि ही खाल्ली जाते श्रावण महिन्यामध्ये. ही श्रावण सोमवारी अशी आमच्याकडे खाल्लेली जाते. म्हणजे काय पोटामध्ये केस वगैरे गेलेली असली तरी पण ते या भाजीमुळे साफ होऊन जातात. तर ही श्रावण महिन्यामध्ये खूप ताजी आणि कवळी अशी भाजी मिळते आणि औषधी पण आहे. तर ही भाजी मी छानपैकी चिरून घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये घातलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून आणि गॅस ऑन करून त्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे. 5 मिनटं असं. जास्त काही वेळ शिजवायची गरज नाही, कारण की ते आपल्याला परत त्याला फोडणी देऊन भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी अशा प्रकारे दाबून पाण्यामध्ये आपण शिजवून घ्यायचे आहे. तर आता आपल्या भाजीला थोडी थोडी अशी उकळी येत चाललेली आहे. तर आपण व्यवस्थित मिक्स करूया. आता आपली भाजी अर्धवट उकळलेली आहे आणि पाणी बघा कसं लाल लाल असं पाणी निघत आहे. तर आपल्याला अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे तिला. आणि तिचा उग्र वास पण असतो, तो पण वास उकडून घेतल्यामुळे कमी होतो. तर आता आपली भाजी उकळलेली आहे आणि आता आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर छानपैकी आपली भाजी शिजून तयार आहे. तर आता आपण 1 मिनिट अजून उकळू देणार आहोत. जास्त कच्ची पण नाही आणि जास्त शिजवायची पण नाही. अशा प्रकारे आपल्याला ही उकळवून घ्यायची आहे. तर आपली भाजी शिजून तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून थोडं थंड होऊ देऊया. तर ही भाजी मस्तपैकी थंड करून आणि मी पिळून काढलेली आहे. त्यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे. तर आणि मोकळी पण करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर अगोदर घालणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ आपल्या अंदाजे घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर घालणार आहोत लाल तिखट. लाल तिखट पण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. आता तिखट पण घालून झालेलं आहे आणि आता आपण या भाजीला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पूर्ण भाजीला मीठ आणि मसाला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपण मिक्स करूया. ही भाजी खाण्यासाठी पण खूप चांगली आहे आणि भाजी औषधी पण आहे. ही श्रावण महिन्यात विकायला पण भरपूर असते. पहिल्या जुन्या काळामध्ये हीच भाजी जास्त खाल्ली जायची. तर आता आपला मसाला मिक्स करून झालेला आहे. आपण साईडला ठेवूया आणि तवा आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा आपला गरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. मी त्यामध्ये अशी 3 उबळी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर आपण पहिले घालणार आहोत लसूण. ठेचलेलं लसूण ही भाजीला खूप छान लागते. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. लसूण आणि मिरची अगोदर व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. लसूण आणि मिरची फ्राय झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. आता आपली मिरची आणि लसूण फ्राय झालेला आहे. तर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया. तर कांदा पण आपला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतणार आहोत. तर आपला कांदा परतत आलेला आहे. तरी पण अजून आपल्याला 2 मिनिटं त्याला
परतायचं आहे. तर छानपैकी आपला कांदा आता परतून झालेला आहे. तर आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत मसाला मिक्स केलेली भाजी उकडवून घेतलेली. आणि कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला. सगळीकडे तेल आणि कांदा लागला पाहिजे भाजीला. अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी पण खूप छान लागते. तर श्रावण महिन्यामध्ये अवश्य खाऊन बघा. तर आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ही लोखंडी तव्यावरती जर बनवली तर अजूनच छान लागते भाजी. तर आपलं सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे भाजी. आणि आता आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण आणि वाफ काढणार आहोत. गॅस कमी करूया आणि 5 मिनटं असं झाकण ठेवणार आहोत. तर 5 मिनटानंतर आपण परत चेक करूया. वाफ चांगली आलेली आहे आणि आपण परत मिक्स करणार आहोत. तर भाजी आपली परत एकदा मिक्स करून घेऊया आणि परत एकदा तिला व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आणि परत एकदा झाकण ठेवणार आहोत आपण. अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे भाजी. आणि झाकण ठेवून 1 मिनिट आपण परत वाफ काढणार आहोत. तर अशा प्रकारे छानपैकी वाफ पण आपल्या भाजीला आलेली आहे आणि भाजी आपली तयार आहे. 2 मिनटं गॅस फास्ट करून परत एकदा फ्राय करून घेणार आहोत. व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि श्रावण महिन्यामध्ये ही खुरसण्याची भाजी आवश्यक बनवा. तर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर चला बाय.